नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र AI तेजस आपल्या बॉयलर नॉलेज सर्कल मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण बॉयलरसाठी वापरले जाणारे मुख्य इंधन प्रकार समजून घेणार आहोत. सॉलिड फ्यूल म्हणजे घन स्वरूपातील इंधन. उदाहरणे: कोळसा, लाकूड, बायोमास, हास. स्वस्त, सहज उपलब्ध, साठवण सोपी. तोटे: प्रदूषण, राख, हाताळणी जास्त लागते. म्हणूनच जुन्या आणि मोठ्या प्लांटमध्ये याचा वापर जास्त दिसतो. लिक्विड फ्यूल म्हणजे द्रव स्वरूपातील इंधन. उदाहरणे: डिझेल, फर्नेस ऑइल. फायदे: ज्वलन कंट्रोल करणे सोपे, कमी राख तयार होते. तोटे: महाग असते, स्टोरेज आणि सेफ्टी आवश्यक. इंडस्ट्रियल बॉयलरमध्ये याचा वापर खूप कॉमन आहे. गॅशियस फ्यूल म्हणजे वायू स्वरूपातील इंधन. उदाहरणे: LPG, नॅचरल गॅस, बायोगॅस. फायदे: सर्वात स्वच्छ इंधन, जास्त कार्यक्षमता आणि कंट्रोल खूप सोपं. तोटे: साठवण आणि पाईपलाईनची गरज, काही ठिकाणी उपलब्धता कमी. मॉडर्न बॉयलर सिस्टीममध्ये याला जास्त प्राधान्य दिलं जातं. तर मित्रांनो, प्रत्येक इंधनाचा वापर गरज, खर्च आणि उपलब्धता यावर अवलंबून असतो. मॉडर्न इंडस्ट्रीमध्ये मात्र गॅशियस फ्यूलला जास्त महत्त्व दिलं जातं. जर तुम्हाला अशीच प्रॅक्टिकल आणि सोपी माहिती हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बॉयलर नॉलेज सर्कल मराठी. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बॉट आणि शेअर नक्की करा. पुढील व्हिडिओमध्ये प्रत्येक इंधनाचा GCV म्हणजे ग्रॉस कॅलरिफिक व्हॅल्यू जाणून घेऊ. धन्यवाद आणि कमेंट करा.